ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायली आणि अर्जुन पासून. तर आता इथे सायली आणि अर्जुन दोघेही गाडीत बसून जात असतात आणि आता ते शोधत असतात बघा प्रेक्षक हो सदाशिव आणि मैनावतीला. तर आता इथे सदा आणि मैनावती मंदिराच्या बाहेर थांबलेले असतात. तर आता इथे सदा म्हणतो, काय मैनावती तुझा कसला प्लॅन? मंदिराच्या बाहेर थांबलोय आम्ही असं म्हणतो तो. कारण आता इथे सदाशिव आणि मैनावती मंदिराच्या बाहेर थांबलेले असतात बघा प्रेक्षक हो. कसला प्लॅन तुझा? हे बघ जावई बापू आणि सायली हे का आपल्याला शोधत इथपर्यंत येणार नाही असं म्हणत होता इथे सदाशिव. अहो थांबाव असं म्हणतात इथे मैनावती. दमखा येणार म्हणजे येणार असं म्हणतात इथे मैनावती. आणि मला माहिती आहे तुमची काय कटकट चालली ते असं म्हणते मैनावती. तुमचे हात थरथरायला लागले असतील. रात्री बाटली उघडायची असेल ना तुम्हाला असं म्हणते मैनावती. येता जाता काय माझ्या 2 बाटल्यावर काय येतेस का तू असं म्हणतो होता इथे सदाशिव. उगा आवाज वाढवायला लावते असं म्हणतो तो. आता जावय बापू त्यांच्याकडून कैसे पैसे काढून घ्यायचे याचा विचार कर असं म्हणतो सदाशिव. अहो मग इथे आपण कशाला थांबलोय त्याच्यासाठीच ना असं म्हणते आता इथे मैनावती. आता ते घरातून निघणार मग ते कुठे जाणार शोधत आपल्याला असं म्हणते मैनावती. आपल्या घरी असं म्हणते आता इथे मैनावती. आणि तो रस्ता कुठून जातो? या रस्त्यातून असं म्हणते मैनावती. म्हणूनच इथे थांबलोय ना आपण असं म्हणते मैनावती. धीर धरा जरा असं म्हणते आता ती. तर तेवढ्याच आता इथे कल्पना थांबलेली असते. सायलीच्या बाबतीमध्ये असं नेहमी का घडतं तेच काय कळत नाहीये असं म्हणते आता इथे कल्पना बघा प्रेक्षक हो. 4 दिवस सुखाचे जातात तर पुन्हा काहीतरी संकट समोर येतच असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे सायलीने अर्जुन गाडी चालवत जात असतात बघा प्रेक्षक हो. आणि शोधत असतात ते मैनावती आणि सदाशिवला. हो ना सायलीचे आई बाबा असे न सांगता निघून गेलेत. हे तू पूर्ण आजीला सांगितलेलं नाहीस ना असं म्हणतो आता इथे प्रताप. नाही ती उगाच टेन्शन घेईल म्हणून विचारतोय असं म्हणतो आता इथे प्रताप. अजून तरी मी काय सांगितलेलं नाहीये असं म्हणते आता इथे कल्पना. आणि त्या जर का बाहेर आल्या आणि आपले चेहरे बघितले ना तर नक्कीच कळेल की काहीतरी घडलेलं आहे म्हणून असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे अर्जुन आणि सायलीला दाखवले परत शोधत असतात ते सदाशिव आणि मैनावतीला. सायलीचं ना नशीबच खराब आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. एकतर ती तन्वी तिला 24 तास त्रास देत असते. त्यामध्ये आता तिचे आई बाबा सापडलेत तेही तिला त्रास द्यायला लागलेत असं म्हणते आता इथे अस्मिता. तर प्रताप म्हणतो अस्मिता नाही म्हणजे असं म्हणते अस्मिता ते आल्यापासून काही ना काही सुरूच आहे ना असं म्हणते अस्मिता. म्हणून म्हणाले मी. अगं म्हणतो काही बोलशील का असं म्हणते कल्पना. जरा शांत राहा बघू असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे मंदिराकडेच येत असतात बघा प्रेक्षक हो सायलीने अर्जुन. तर आता इथे त्यांची कारगाडी दिसते सदाशिवला. आले बघ जावई बापूचीच गाडी आहे ना असं म्हणतो आता इथे सदाशिव. तर मैनावती म्हणते हो हो त्यांचीच गाडी आहे. तर आता इथे ऍक्टिंग करायला सुरुवात करतात बघा प्रेक्षक हो सदाशिव आणि मैनावती. तर आता इथे भीक मागायला सुरुवात करतात बघा प्रेक्षक हो ते दोघे मुद्दाम सायली आणि अर्जुनला बघून आता दादा दादा म्हणून आता भीक मागत असते ती मैनावती. तर आता इथे सायलीने अर्जुन बघतात ते. तर आता इथे मुद्दाम करत असतात बघा प्रेक्षक हो मैनावती आणि सदाशिव गाडी समोरच येऊन मुद्दाम करत असतात सगळं की त्यांना बघावं सायलीने अर्जुन म्हणून. आणि आता त्यांचा प्लॅन सक्सेसफुल पण झालेला आहे बघा प्रेक्षक हो. कारण सायलीने अर्जुन बघतात त्या दोघांना. कारण मुद्दाम गाडी समोर येऊन ते करत असतात ना ड्रामा सगळा म्हणून. आई बाबा असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अर्जुन पण बघतो त्या दोघांना. तर आता इथे गाडी थांबवतो तो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली बघते भीक मागून घेत असतात सदाशिव आणि मैनावती म्हणून. तर आता इथे सायली बघते आणि गाडीतून उभारते बघा प्रेक्षक होती. म्हणजे आता गाडीतून बाहेर येते ती. तर आता इथे बघते ती त्या दोघांना आणि तिला लाज वाटते. आता ती पळत पळत जाते मैनावती आणि सदाशिवकडे. दादा ओ दादा असं भीक मागत असते आता मैनावती. अहो आई बाबा तुम्ही काय करता इथे असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघते सायली सदाशिवकडे. कुठच्या कुठे काय नाही असं म्हणतो सदाशिव. तर सायली म्हणते तुम्ही भीक का मागत होता तसं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे मुद्दाम नाटक करत असतात मैनावती आणि सदाशिव. अहो आई बाबा मी तुम्हाला बघितले असं म्हणते आता इथे सायली. तुम्ही भीकच मागत होता असं म्हणते आता इथे सायली. अहो तुम्ही घरात कुठे दिसला नाहीत म्हणून मला वाटलं तुम्ही घरी गेलात असाल म्हणून तुम्हाला शोधतला निघाले तर तुम्ही हे इथे असं असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुनला तर एकदमच मोठा शॉक बसलेला असतो. तू इथे येशील असं आम्हाला वाटलं नव्हतं. कारण तुम्ही बघितलं नसतं तर तुम्हाला पडलं असतं की आमच्या वेळ काय वेळ आली आहे ते असं म्हणते आता इथे मैनावती. पण तुम्ही हे सगळं काय करताय असं म्हणते आता इथे सायली. अगं माणसाला परिस्थिती लाज विसरायला लावते असं म्हणतो आता इथे सदाशिव. आता ऐन दिवाळीत आम्ही कुठून पैसे आणणार? माझं दुकान बंद राहिलंय. आता नुकसान झालं असं म्हणतो तो. मग आता मला सांगा जावई बापू घरी जाऊन आम्ही काय करणार आहोत? भीक मागण्याशिवाय आमच्याकडे काय पर्यायच नव्हता असं म्हणतो आता इथे सदाशिव. तर आता इथे सायली म्हणते तुम्हाला घरी काय जायचंय? आम्ही आहोत ना आम्ही आहे असं म्हणते आता इथे सायली. अगं आम्हाला कळलंय. आता आम्ही तुझ्यावर अवलंबून नाही राहू शकणार असं म्हणतो आता इथे मैनावती. लक्षात आलंय आमच्या असं म्हणते ती. पोरी असं म्हणते आता इथे मैनावती. तू तुझ्या घरी सुखी राहा. आता आपलं पोट आमचा पोट आम्हालाच भरायला हवं असं म्हणते आता इथे मैनावती.
हे बघा, हे असं काहीतरी इथे करू नका तुम्ही असं म्हणतो अर्जुन. चला घरी चला असं म्हणतो होता अर्जुन. राहू द्या जावई बापू, आमची लायकी भीक मागण्याचीच आहे, आम्हाला भीकच मागू दे असं म्हणतो होता इथे सदाशिव. बघा प्रेक्षक तुम्ही जर का माझं आता ऐकलं नाहीत ना असं म्हणते सायली, तर मी तुमच्या दोघांची कधीच बोलणार नाही असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे खुश होतात सदाशिव आणि मैनावती. घरी चला चला गाडीत बसा असं म्हणतो अर्जुन. नाही जातो आम्ही आमच्या घरला असं म्हणतो आता इथे सदाशिव. तर आता इथे अर्जुन म्हणतो गाडीत बसा. तर आता इथे बघा सदाशिव आणि मैनावती होय म्हणतात आणि आता ते ना घेऊन जाते सायली आणि गाडीत बसवते बघा प्रेक्षक. तर आता इथे दोघेही बसतात गाडीमध्ये, म्हणजे सदाशिव आणि मैनावती दोघेही गाडीत बसतात. तर आता इथे सायली असते बघा प्रेक्षक. तर आता इथे सायली दोघांनाही गाडीमध्ये बसवलेली असते आणि आता ते दोघे खूप खुश झालेले असतात, मैनावती आणि सदाशिव. ते एकमेकांना बघून हसतात बघा प्रेक्षक आणि अर्जुनला ते आरशामध्ये दिसतं. तर आता इथे सायली आत येऊन बसते बघा प्रेक्षक तर आता इथे अर्जुन त्या दोघांना घेऊन घरी येत असतो. तर आता इथे कल्पना असते, तिला खूप अस्वस्थ वाटत असतं बघा प्रेक्षक. अर्जुनला परत जरा फोन करून बघा ना, विचारा ना असं म्हणते कल्पना. सायलीचा आहे बाबा सापडलेत की नाही असं म्हणते कल्पना. नको, परत परत त्यांना कॉल केलं तर त्यांना टेन्शन येईल. आपण थोड्या वेळाने वाट बघूया आणि कॉल करूया असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता तेवढ्यातच कॉल येतो, सचिनचा कॉल असं म्हणते आता इथे अस्मिता. तर अस्मिता खुश होते खूप. हॅलो असं म्हणते आता इथे अस्मिता. कुठे आहेस रे? मला सरप्राईज द्यायला तू दाराच्या बाहेर थांबलेस की काय असं म्हणते आता इथे अस्मिता. तू वेडी आहेस का अस्मी? मी इथून निघालो सुद्धा नाही आहे अजून असं म्हणत होता इथे सचिन. तर आता अस्मिता म्हणते मग मला अशी आशा का लावून देतोस रे? तुला माहिती आहे ना मी किती वाट बघतोय तुझी, चांगलंच माहिती आहे असं म्हणतो सचिन. आणि मला सुद्धा तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे असं म्हणतो आता तो. तुम्हाला दोघांना म्हणजे बाळाला आणि बाळाच्या आईला असं म्हणतो आता इथे सचिन. आणि तुला माहिती आहे तुमच्या दोघांपेक्षा माझ्यासाठी प्रेशियस काय नाही असं म्हणतो आता इथे सचिन. ठीक आहे असं म्हणतो आता इथे अस्मिता. तर आता इथे हसलेलं दाखवलंय साक्षीला. स्मार्ट असं म्हणते आता ती. तेवढ्यातच मैपत आलेलं असतं बघा प्रेक्षक हो साक्षीला भेटायला. काय समीराबाई काय चाललंय असं म्हणत होता इथे मैपत. अण्णा असं म्हणते साक्षी. तुम्ही कसं काय आलात तिथे अचानक? आता तू वेगळ्या घरात वेगळ्या नावाने राहायला लागलीस तर मी तुझा बापच आहे असं म्हणतो होता इथे मैपत. आता प्रत्येक टायमाला येताना तुला काय फोन करून यायचं का असं म्हणतो मैपत. तर आता साक्षी म्हणते तसं नाही हो अण्णा असं म्हणते आता इथे साक्षी. आधी मला सांग असं म्हणतो मैपत. तुला फोनमधनं गुदगुल्या कोण करतं असं म्हणतो होता इथे मैपत. तर आता इथे साक्षी काय सांगतच नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे साक्षी म्हणते काय आहे अण्णा? तर आता इथे मैपत म्हणतो फोनमध्ये बघून खुदू खुदू हसत होती ना तू असं म्हणतो होता इथे मैपत. म्हणजे कोणाशी तरी गप्पा चालल्यात ना असं म्हणतो मैपत. कोण गुदगुल्या करताय असं म्हणतो मैपत. सांगते थोडा वेळ जाऊ दे तुम्हाला सगळं सांगते असं म्हणते साक्षी. ए पोरी तू काहीतरी घोळ घालून ठेवू नको असं म्हणतो होता इथे मैपत. तर आता मैपत म्हणतो साक्षी शिखरे आता मेली आणि तिच्या मैत्रिणी पण जुनी तिच्यासोबतच मेले, कळलं का असं म्हणतो होता इथे मैपत. बघा प्रेक्षक हो कोणाशी पण जुन्या लोकांशी टचमध्ये राहायचं नाही, नाहीतर सगळ्या प्लॅनिंगवर पाणी ओतशील तू असं म्हणतो होता इथे मैपत. तर आता इथे साक्षी म्हणते मान्य मान्य. साक्षी शिखरे मेली, तिच्यासोबत तिचे सगळे मित्रमैत्रिणी सुद्धा गेले असं म्हणते आता इथे साक्षी. पण समीरा शेखरला नवीन मित्रमैत्रिणी असूच शकतात असं म्हणते आता इथे साक्षी. बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मैपत म्हणतो अच्छा मग नवीन मित्र भेटलाय का असं म्हणते मैपत. काय ना अण्णा, समीरा शेखर हे नाव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावं म्हणूनच मी काही सोशल मीडिया अकाउंट्स ओपन केले तसं म्हणते साक्षी. आणि त्यातल्याच एका डेटिंग ॲपवर मला एक जण भेटला असं म्हणते आता इथे साक्षी. पसरव तुझं नाव पसरव सगळीकडे असं म्हणतो आता इथे मैपत. बघा प्रेक्षक हो. तुझे हे जे काय मित्रमंडळी नवीन जे आहेत ना त्यांना भेटेन मी निवांत असं म्हणतो आता इथे मैपत. बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मैपत म्हणतो ठीक आहे. तर आता इथे साक्षी खूप खुश होते बघा प्रेक्षक हो. डेटिंग ॲपवरती बोलत असते ती आता. तर नागराज आलेला असतो सुभेदारांच्या घरी. तर आता इथे नागराज म्हणतो येऊ का? तर आता प्रिया पण असते बघा प्रेक्षक हो तिथे. तर ती बघते आता नागराजकडे. नागराज असं म्हणतो प्रताप या काय भाऊजी आज तुम्ही अचानक आलात असं म्हणते आता इथे कल्पना. आमच्या बायकोनी स्पेशल इडल्या केल्यात. किल्लेदारांकडे असं काही स्पेशल बनलं की सुभेदारांकडे येत नाही असं कधी झालंय असं म्हणतो आता इथे नागराज. तर आता इथे सगळे हसतात. तर आता इथे नागराज म्हणतो म्हणून तर घेऊन आलोय स्पेशल इडल्या असं म्हणतो आता इथे नागराज. सगळ्यांसाठी गरम गरम दिल्यात आणि बरं का स्पेशल चटणी पण येतात असं म्हणतो आता इथे नागराज. इडल्यांचं फक्त निमित्त आहे हे मला काय कळत नाही का नागोबा? आज पोहे केले असते ना तेही तू घेऊन आला असतास, कारण तुझ्या मनात काहीतरी शिस्त आहे असं म्हणते आता इथे प्रिया. या वहिनी घ्या असं म्हणतो आता इथे नागराज. तुम्ही बसा इथे मी चहा करते असं म्हणते आता इथे कल्पना. अस्मिता चल असं म्हणते आता इथे कल्पना. बरा आहेस ना असं म्हणतो आता इथे प्रताप. तर नागराज म्हणतो बरा आहे. नागराज एक महत्वाचा फोन येतोय मी येतो असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता इथे प्रताप पण निघून जातो आणि कल्पना आणि अस्मिता पण किचनमध्ये असतात. तर आता इथे तन्वी असं म्हणतो आता इथे नागराज. अरे काका कसा आहेस असं म्हणते आता इथे तन्वी. मस्त एकदम छान. तर आता इथे दोघं एकदम क्लोज होऊन बोलायला लागतात. बाहेर जातात बघा प्रेक्षक हो तन्वी आणि नागराज. तर आता इथे प्रिया म्हणते बरं झालं तुम्ही आज इथे आलात असं म्हणते आता इथे प्रिया.
नाहीतर मला गुड न्यूज सांगायला तुम्हाला कॉल करायला लागला असता असं म्हणते आता इथे प्रिया. गुड न्यूज असं म्हणतो आता इथे नागराज. कसली गुड न्यूज असं म्हणतो आता इथे नागराज. तर आता इथे प्रिया म्हणते तुम्ही जे सायलीचे आई बाबा इथे पाठवले होते ना असं म्हणते आता इथे प्रिया. ते ते पळून गेले असं म्हणते आता इथे प्रिया. बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नागराजचा चेहराच खाली होतो. तर आता नागराज म्हणतो काय असं म्हणतो तो. पळून गेले असं म्हणते आता इथे प्रिया. म्हणजे तू इतक्यात त्यांना पळून पण लावलं इथून असं म्हणतो नागराज. येस असं म्हणते आता इथे प्रिया. बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नागराजला खूप राग आलेला असतो. तर आता तो बघतो दरवाजाकडे. तर आता इथे घेऊन आलेले असते सायलीने अर्जुन, सदाशिव आणि तिच्या बायको मैनावतीला. तर नागराज खूप खुश होतो. तर आता इथे नागराज म्हणतो बॅड न्यूज. बॅड न्यूज तुझ्यासाठी बॅड न्यूज चालत येते असं म्हणतो आता इथे नागराज. तर आता इथे येत असतात बघा प्रेक्षक हो. सदाशिव, मैनावती आणि अर्जुन आणि ते दोघे येत असतात आता. तर आता इथे नागराज खूप खुश होतो आणि आता चेहऱ्याचा रंगच उतरतो आता प्रियाचा. बघा प्रेक्षक हो. तर आता प्रियाला खूप भीती वाटते. नागराज मी का म्हणतो असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता इथे अर्जुन सायली पण आले बघ असं म्हणतो आता इथे नागराज. तर आता अर्जुन आला असं म्हणून सांगतो प्रताप. तर सगळे आलेले असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायलीने अर्जुन घेऊन आलेले असतात मैनावती आणि सदाशिवला. तर आता इथे सगळे थांबलेले असतात. अरे तुम्ही कुठे होतात असं म्हणते आता इथे कल्पना. आम्हाला तुमची केवढी काळजी वाटत होती असं म्हणते आता इथे कल्पना. बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली म्हणते या या म्हणते आणि आता ती आत घेते बघा प्रेक्षक हो त्या दोघांना म्हणजे मैनावती आणि सदाशिवला. तर आता इथे प्रियाला खूप राग आलेला असतो. अहो का तुम्ही कुठे होता असं म्हणते आता इथे कल्पना. आणि तुमच्या अंगाला माती का लागली आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. ॲक्सिडेंट वगैरे झाला की काय असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे काय बोलतच नाहीत लवकर. अरे बापरे या या बसा बसा असं म्हणते आता कल्पना. अस्मिता जरा जा पटकन पाणी आणून दे असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे सायली बसा म्हणते सदाशिव आणि मैनावतीला. तर आता इथे सगळे बसतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन आणि सायली मात्र थांबलेले असतात आणि प्रिया बघायला थांबलेली असते नाटक काय होणार आहे म्हणून. आणि अस्मिता पाणी आणून देते बघा प्रेक्षक हो त्या दोघांना. आणि मैनावती आणि सदाशिव मात्र पाणी पण हवऱ्यासारखे पित असतात बघा प्रेक्षक हो. तर अस्मिता म्हणते अर्जुन, अरे अर्जुन नेमकं काय झालं सांगशील का असं म्हणते आता इथे अस्मिता. बघा प्रेक्षक हो. ॲक्च्युली आम्ही ह्यांना बघायला यांच्या घरी गेलो होतो पण तिथे तर आम्ही घरी गेलोच नव्हतो ना असं म्हणतो आता इथे सदाशिव. बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सदाशिव म्हणतो आम्ही घरी न जाता देवळात गेलो होतो पाया पडायला असं म्हणतो सदाशिव. आहे का? तर मैनावती म्हणते हा. तर आता इथे अर्जुन सायलीला शंका येते बघा प्रेक्षकावर. तर आता कल्पना म्हणते असं न सांगता हा असं म्हणते आता इथे मैनावती. ते असं म्हणते मैनावती काय आहे ना ताई, अहो आमची लेक आम्हाला भेटली ना तर मग देवाचे आभार मान नको का म्हणायला असं म्हणते आता इथे मैनावतीने. खोटं बोलते बघा प्रेक्षक होती. तर अर्जुनने सायलीला बरोबर कळतं म्हणून म्हटलं की असं म्हणते आता इथे मैनावती आधी देवाकडे जाऊ आणि आभार मानू म्हणून गेलो होतो असं म्हणते आता इथे मैनावती. पण देवळात असे कसे कपडे खराब झाले असं म्हणतो इथे नागराज. काय झालं असं म्हणतो आता इथे सदाशिव. देवळात पाया पडायला आम्ही पाय देऊन वर चढलो, चपला काढल्या तिथे आणि बारकं पोरगं एकदम धावत आलं आणि मी पडलो, बरोबर खाली गेलो असं म्हणतो आता इथे सदाशिव. तर आता इथे अर्जुन आणि सायलीला काय अजब वाटत असतं काय खोटं बोलतायत ते म्हणून. तर आता इथे सदाशिव म्हणतो गुडघ्याला पण लागलंय एवढं करून ड्रामा करायला लागतो सदाशिव. तर सायलीला अजिबात आवडत नाही बघा प्रेक्षक हे सगळं. तर आता इथे सदाशिव अजून ड्रामा करतो की इथेच खर्चटलंय तिथं खर्चटलंय म्हणून. अर्जुन सायलीला बरोबर कळलंय बघा प्रेक्षक. मुक्का मार लागलाय तर गुडघा दुखायला लागलाय असं म्हणतो आता इथे प्रेक्षक. बघा इथे सदाशिव. ते काय झालं ते बाजूला दवाखाना होता मग तिथे आम्ही गेलो वगैरे सगळं आठवायला लागतं. म्हणजे पहिला पण किती खोटं बोललेले असतात ना पैशांसाठी. फ्रॅक्चर झालाय हात म्हणून तेव्हा मैनावतीचा सगळं आठवतं आता सायलीला. आणि कसं पैसे काढून घेतलेले असतात अर्जुनकडून हे सुद्धा तिला आठवतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन भाऊजी हो रॅस्टर का फाडताय तुम्ही असं म्हटलेली सायली. बघा यांचा हात ॲक्सिडेंट झाला होता ना तुमचा, तुम्हाला तर कुठे साधं खर्चटलेलं सुद्धा नाही असं म्हटलेलं असतो ना अश्विन. तुम्हाला मी डॉक्टर केदार बरोबर वाद घालताना पाहिलंय असं सगळं आठवतं आता सायलीला. मग ही बोचकी असं म्हणतो इथे प्रताप. बघा प्रेक्षक हो. मैनावती आणि सदाशिवला बोचकी बदलण्यासाठी जाणार होतो असं म्हणत होतो. तर सायली म्हणते बस बाबा असं म्हणते आता इथे सायली. बाबा बस झालं, खोलीत चलून आराम करा आता असं म्हणते आता इथे सायली. सायली असं म्हणतो आता इथे अर्जुन. जरा वर चल असं म्हणतो आता इथे अर्जुन. मला बोलायचंय तुझ्याशी असं म्हणतो आता इथे अर्जुन. त्याआधी मला आईबाबांची जरा बोलायचं असं म्हणते आता इथे सायली. येते मी असं म्हणते आता इथे सायली. चला आई बाबा असं म्हणते आता ती आणि त्यांना खोलीत जायला लावते. खरंच किती काळजी घेते ना हे असं म्हणतो आता इथे नागराज. तन्वीसारखी मुलगीला खरंच भाग्याची गोष्ट आहे असं म्हणतो. तर सगळ्यांना शॉक बसतो का बोलतोय म्हणून. कारण सायलीला तन्वी बोलतो ना आता इथे नागराज म्हणून. सॉरी 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 असं म्हणतो इथे नागराज. तन्वी का म्हणतोय मी असं म्हणतो नागराज. सवयचं झालंय ना त्यामुळे चुकून म्हटलं असं म्हणतो इथे नागराज. सॉरी सायली. सायली सारखी मुलगी लाभणं खरंच भाग्याची गोष्ट आहे असं म्हणतो आता इथे नागराज. हा हा असं म्हणते आता इथे मैनावती. ते तर आहेच भाऊ असं म्हणते आता इथे मैनावती. चला असं म्हणते आता इथे सायली.
तर आता इथे सदाशिव आणि मैनावती परत जातात बघा प्रेक्षक हो आउट हाऊसमध्ये आणि ड्रामा त्यांचा चालूच असतो आणि अर्जुन आणि सायली बघतात आणि आता अर्जुन तिला खुणवत असतो सायलीला बघ बघ ड्रामा करतायत म्हणून. तर आता इथे सायलीला बरोबर कळलेलं असतं आणि यग यग म्हणून आता सदाशिव घेऊन जातो मैनावतीला. तर आता इथे सायली पण जाते त्यांच्याबरोबर आउट हाऊसमध्ये. तर आता अर्जुन पण जातो बघा प्रेक्षक हो अस्मिता चल असं म्हणतात इथे कल्पना. आपण सायलीच्या आईबाबांच्या करता सुद्धा चहा ठेवूयात असं म्हणतात इथे कल्पना. हां असं म्हणतात इथे अस्मिता. तर प्रताप म्हणतो नागराज मी आलोच असं म्हणतो इथे प्रताप. तर आता इथे तो पण जातो बघा प्रेक्षक आउट हाऊसमध्ये बघण्यासाठी सायलीच्या बाबांना. तर आता इथे नागराज प्रियाकडे बघतो तर प्रियाला राग आलेला असतो त्याने सायलीला ताणवी म्हटलेलं असं म्हणून. तर प्रिया निघून जाते बघा प्रेक्षक तिथून. तर आता इथे नागराज थांबलेला असतो हॉलमध्ये. तर आता इथे फोन ठेवलेला असतो प्रियाचा. तर आता इथे नागराजच्या डोक्यात आयडिया येते तो व्हिडिओ डिलीट करता येईल म्हणून. तर आता इथे जाऊन तो फोन घेतो प्रियाचा. वहिनी मी निघतो मला महत्वाचा फोन आला होता असं म्हणतो नागराज. मी येतो येतो म्हणून आता नागराज निघून जातो बघा प्रेक्षक तिथून. आता तो प्रियाचा फोन घेऊन निघाला इथून बघा प्रेक्षक नागराज खूप इंटरेस्टिंग आहे की म्हणजे प्रियाचा फोन घेऊन नागराज आता बसला आपल्या गाडीमध्ये आणि आता तो तिचा फोन घेऊन जाणार. हे घे त्या पोरगीचा फोन घे ज्या मुलीला आपण लिंक पाठवली होती ना तिचा फोन आहे लवकर तो व्हिडिओ शोध आणि तो डिलीट करून टाक. अहो त्या आधी अनलॉक करायला लागेल ना फोन आपल्याला डोंट वरी ते मला लगेच जमेल असं म्हणतात तो पोरगा बघा प्रेक्षक हो. झालं का अनलॉक असं म्हणतात इथे नागराज. तर आता इथे सदाशिव आणि मैनावती येतात बघा प्रेक्षक हो घरामध्ये म्हणजेच AC वगैरे लावून बसते आता ती. तर आता इथे सायली येते. बाई 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 म्हणून ड्रामा करत असते मैनावती. तर सायलीला शंका आलेली असते बघा प्रेक्षक हो. अगं ते असं म्हणतात इथे मैनावती गरम आहे ना बाहेर मंदिराबाहेर तर खूपच गरम आहे म्हणून ते काय असं ड्रामा करायला लागते ती डोकं गरम व्हायला ते उगत चक्कर बिक्कर यायला नको म्हणून असं म्हणते आता इथे ड्रामा बघा प्रेक्षक हो मैनावतीचा. तर आता इथे सायली म्हणते गाडीत मी तुम्हाला काही विचारलं नाही पण मला उत्तरे हवेत. तुम्ही असं रस्त्यावर का भीक मारत होतात असं म्हणतात इथे सायली. अगं पोरी असं म्हणतो होता इथे मैनावती सांगितलं ना ग तुला आता आमच्या पोटच्या पाण्याचा आपल्यालाच बघायला हवं असं म्हणतात इथे मैनावती. कितीदा एकच प्रश्न विचारशील ग असं म्हणून रडायला लागते ती. इतकी वाईट परिस्थिती आहे का तुमची या घरात म्हणजे खायलाही मिळत नाही का असं म्हणतात सायली. आणि तुम्हाला पोटापुरते पैसे पाहिजे त्यासाठी तुमचं दुकान आहे ना असं म्हणतात इथे सायली. आताच शिवणकला आहे मग भीक मागण्याची काय गरज आहे असं म्हणतात इथे सायली. तर आता इथे तो मुलगा अनलॉक करतो प्रियाचा फोन. झाला अनलॉक असं म्हणतो तो नागराजला. तर नागराज म्हणतो गुड 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 लवकर तो व्हिडिओ शोध आणि डिलीट कर असं म्हणत होता तो त्या मुलग्याला बघा प्रेक्षक हो. हे बघा सुभेदारांचं या शहरात खूप मोठं नाव आहे आणि तुम्ही त्यांचे वाई आहात असं म्हणते सायली. त्यामुळे तुम्हाला त्यांचाही आणि स्वतःचाही मान राखायला हवा आणि ते न करता तुम्ही उलट सगळ्यांशी खोटं बोललात असं म्हणतात इथे सायली. खोटं असं म्हणत होता इथे सदाशिव. खोटं कधी बोललो आम्ही असं म्हणत होता इथे सदाशिव. देवळात घसरून पडलात हे काय खरं होतं का असं म्हणतात इथे सायली. आणि मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं की तुम्हाला खोटं बोलून विचारही करता आला नाही. न घडलेल्या गोष्टींचं इतकं बारीक वर्णन केलं तुम्ही इतकं खोटं बोललात असं म्हणते सायली. नाही 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 अगं असं म्हणते आता इथे मैनावती. अगं सायली आम्ही ते हे देवळाबाहेर भीक मागत होतो असं म्हणते मैनावती. ते तुलाच आवडलं नाही पण तुमच्या सासू सासऱ्यांना कुठे सांगणार होतो आम्ही म्हणून ते काय सुचलं ना त्यावेळेला ते बोलत गेलो हो ना बोलत गेलो असं म्हणते मैनावती रडत रडत. सदाशिव पण रडतो आणि ड्रामा करतो. ह्याच्या आधी आम्ही कधीच खोटं बोललो नाही सायली असं म्हणत होता इथे सदाशिव. आणि ड्रामा करता दोघेही. चूक झाली आता चूक आमची झाली आता नाही आम्हाला माफ कर असं म्हणत होता इथे सदाशिव. आता खोटं नाही बोलणार आणि भीक मागितलं ती चूक झाली खोटं बोललं ती चूक झाली एवढी चूक पोटात घ्याल चालले असं म्हणते आता इथे मैनावती बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर रिकामध्ये काय आहे ते. सर मिळाला तुमचा व्हिडिओ कायमचा डिलीट पाहिजे हां असं म्हणत होता इथे नागराज. तर आता प्रिया येते तेवढ्यातच आणि फोन मागते आता ती. झाला व्हिडिओ डिलीट करून असं म्हणतात इथे प्रिया. तर आता इथे सायली म्हणते अर्जुनला मला त्यांच्यामध्ये आईबाबांचा ओलावाच आठवत नाहीये. तुम्ही त्यांना फोटो बघून आमच्या घरी परत माझे आईबाबा म्हणून आणला. मान्य आहे तुझ्या आईमध्ये आणि तुझ्यामध्ये बऱ्याच गोष्टी सेम नाही आहेत पण म्हणून मी खूप महत्त्वाची गोष्ट घेतली आणि तुझ्या आईची DNA टेस्ट केली. तुझे आणि तुझ्या आईची DNA टेस्ट मॅच झाले तसं म्हणत होता इथे अर्जुन. तर तिच्या हातातून तो रिपोर्ट पडतो बघा प्रेक्षक कारण सायलीला बिलीव्हच होत नाही की तिची आई आहे म्हणून. तर आता इथे रिकॅप पण संपतो. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.